नमस्कार. गीतेवरील निबंध या चिंतन मालिकेत आपण बराच आता पुढचा टप्पा गाठायला सुरुवात केली. बरंच पुढे चाललो आहे. आता आज आपण 22वा निबंध सुरू करतोय. पहिले 24 निबंध हे पहिल्या खंडामध्ये आहेत आणि मग नंतरचे जे आहेत ते नंतरचे 2 विभागामध्ये दुसऱ्या खंडात विभागलेले आहेत. त्यातले 12 आणि 12 असे एकंदर 48 निबंध. पहिला खंड संपवण्याचे आपण आता 2च पावलं मागे आहोत. 22वा निबंध आपण बघतोय. 22व्या निबंधाचं शीर्षक आहे प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे. प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे म्हणजे जे आपल्यावर अधिराज्य गाजवणारे प्रकृतीचे गुण आहेत, सत्व रज तम, यांच्या पलीकडे त्यांच्या पल्ल्याड आपल्याला जायचं आहे. गुणातीत होण्याचा प्रयत्न करायचा. अर्थात ही खूप अवघड गोष्ट आहे, परंतु काय होतं, प्रत्येकच बाबतीमध्ये आपण जर ही खूप अवघड गोष्ट आहे असं म्हणून सुरुवात केली तर आपल्या मनामध्ये एक नकारात्मक भूमिका निर्माण होते. सुरुवातीला आपण हे गृहीतच धरून चालतो की हे खूप अवघड आहे, आपल्याला जमणार नाही. कधी कधी काय होतं की एखाद्या गोष्टीच्या बाबतीत आपण असं गृहीत धरतो की हे काय सोपं आहे, जमून जाईल सहज. या दोन्ही धारणांमध्ये, या दोन्ही प्रकारच्या विचारांमध्ये 2 वेगळे वेगळे धोके असतात किंवा उपयोग असतात म्हणूया. खूपच अवघड आहे म्हणून सुरुवात केली आणि जर सुरुवातीचीच पायरी सोपी वाटली तर आपल्याला वाटतं अरे हे सोपं आहे, आपण करू. मग तो उत्साह येतो आणि त्या उत्साहामध्ये आपण जातो, कारण आपण ज्या अवघडपणाची कल्पना केलेली असते त्या मानाने ते सोपं असतं, आपण करू शकतो. आणि अरे वा, हे तर खूप सोपं आहे, आपण करूया, या उत्साहाच्या घरात आपण जातो. आणि मग 4 पावलं चालल्यावर जर ते कठीण वाटायला लागलं तर तो जो उत्साह आहे तो एकदम मावळतो. आणि मग पुढचं पाऊल टाकताना आपण नाही बहुतेक आपल्याला आधी जो उत्साह होता तो नाहीये, आपण नाही करू शकणार, आपल्याला नाही जमणार, ही नकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे आधी ही गोष्ट खूप अवघड आहे असं गृहीत धरून सुरुवात केली तर आपल्याला त्याचं काठिण्य माहीत असतं, त्याच्यासाठी आपल्याला परिश्रम करावे लागणार आहेत, याची आपल्या मनाची तयारी असते, त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे आणि जे काय त्याच्यासाठी करायला लागणार आहे त्या सगळ्याची आपल्या मनाची तयारी असते. आणि ही तयारी असल्यामुळे साहजिकच असं होतं की जर ते सोपं जात गेलं, पुढची पावलं सोपी पडत गेली, सहज शक्य होत गेलं पुढचं कार्य, तर मग आपल्याला तो एक हुरूप येतो की अरे जमतंय, आपल्याला करूया आपण. म्हणून कुठलंही कार्य करताना, काही शिकताना सोप्याकडून कठीणाकडे असंच जायचं असतं की सोपं काम आधी करायचं आणि मग त्याच्यानंतर कठीण कामाकडे जायचं. म्हणजे मग ते आपल्याला त्याची सवय होत जाते. एका प्रदेशातून आपण दुसऱ्या प्रदेशामध्ये गेलो की जसं होतं की तिथले जे वातावरण आहे त्या वातावरणाची आपल्या शरीराला सवय होत जाते. मग तिथली थंडी किंवा तिथली उष्णता ही आपल्याला फारशी बाधत नाही. तसंच आपल्याला सोप्याकडून कठीणाकडे असं नेतात्या अरविंद गीतेच्या संदर्भात सांगताना, आणि म्हणून या ठिकाणी आपण जेव्हा आता प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे असा विचार करतो आहे तेव्हा आपला मानवी आत्मा या प्रकृतीच्या पल्याड जाऊन, या प्रकृतीच्या गुणांच्या पल्याड जाऊन त्या परमात्म्याशी कसा भेट घेऊ शकेल याचा आपण विचार करणार आहोत. याच्यापूर्वी 2-3 मुद्दे आपण आधीच्या निबंधांमध्ये पाहिलेले आहेत. अगदी नुकताच झालेल्या निबंधामध्ये पाहिलेल्यातले मुद्दे आपण विचारात घेऊया. पहिला यातला मुद्दा असा आहे की प्राकृतिक नियतीचा व्याप खूप मोठा आहे. आपण बघितलं प्राकृतिक नियतीवादामध्ये प्राकृतिक नियती जी आहे म्हणजे प्रकृतीचं जे आपल्या मनावर, अंतःकरणावर, अहंकारावर असलेलं अधिराज्य आहे ते खूप मोठं आहे, खूप जास्ती आहे. तो व्याप खूप मोठा आहे, त्याची व्याप्ती खूप जास्ती आहे.
दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण त्या गुणांप्रमाणे वागतो, प्राकृतिक गुणांप्रमाणे, म्हणजे आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे, प्राकृतिक गुण किंवा हे असं प्रकृतीचे गुण वगैरे हे शब्द जरी कठीण वाटले तरी तो साधा शब्द आपण वापरूया, स्वभाव धर्म. कारण आपला स्वभाव त्या प्राकृतिक गुणांमुळेच तयार होत असतो. मग आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे जेव्हा आपण वागतो त्यावेळेला त्या क्षणी आपल्या मनावर या आपल्या कोणत्या स्वभावाचा ताबा आहे यावर अवलंबून आहे. कधी कधी आपल्यावर तामसिक गुणांचा ताबा असतो, कधी रजोगुणांचा असतो, कधी सत्वगुणांचा असतो. खरं म्हणजे मानव प्राणी म्हणून कायमच आपण सत्वगुणी असायला हवं. मानव प्राण्याचं वैशिष्ट्य आहे, आपण मागच्या निबंधामध्ये पाहिलं की त्याचं हे वैशिष्ट्य आहे की तो सत्वगुणी असायला पाहिजे. जशी भौतिक सृष्टी ही तमोगुणी आहे, वनस्पती प्राणी सृष्टीमध्ये रजोगुण जास्त आहे, तसं मनुष्यामध्ये सत्वगुण प्रमुख असायला पाहिजे, प्रधान असायला पाहिजे आणि आवश्यकतेनुसार रजतमांचं त्याच्यामध्ये मिश्रण असायला पाहिजे. ही आदर्श स्थिती झाली. प्रत्येक ठिकाणी आदर्श स्थिती नसते, त्यामुळे याचा परिणाम होतो की त्यावेळेला आपल्यावर ज्या गुणांचा प्रभाव असतो त्या गुणांप्रमाणे आपण वागत असतो. आता सत्वगुण हा आदर्श जरी मानलेला असला तरी पण तो सुद्धा इतर गुणांप्रमाणे मनुष्याला बांधून ठेवतो, हे आपण मागच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की आपले सगळे विचार हे आपल्या अहंकाराच्या प्रेरणेने असतात. अहंकार काय आहे? अहंकार त्रिगुण आणि शत्रू म्हणून वापरलेला आहे. त्याच्या व्यापारासाठी म्हणजे त्याच्या व्यवहारासाठी, त्याच्या कार्यकलापांसाठी, त्याच्या क्रियेसाठी त्या अहंकाराचा उपयोग नियतीने करून घेतलेला आहे. नियतीचे जे मनोव्यापार आहेत ते सगळे या क्रियेमुळे चालतात. अहंकार आपल्या परिचित आहे अंतःकरण चतुष्टयांपैकी मन, बुद्धी, चित्त, अहंकार मधला अहंकार हे साधन आहे. म्हणून चौथा मुद्दा असा आहे की अहंकार टाकून दिल्याशिवाय त्रिगुणातीत होता येत नाही. कारण आपला अहंकार हा त्या त्रिगुणांच्या हातातलं शस्त्र आहे. सगळ्या प्राकृतिक व्यवहारांचा कर्ता अहंकार आहे. प्रकृतीच्या व्यापाराचं साधन आपल्या मनातला अहंकार आहे. आपली प्रकृती नेमकी काय आहे? जे आपण प्रकृती किंवा स्वभाव म्हणतो ती नेमकी काय, कशी तयार होते? जेव्हा आपण एखादं कार्य करायचं ठरवतो किंवा एखादं कार्य करत असतो तेव्हा एका विशिष्ट क्षणांची, त्या कार्यक्षणाची आपली प्रकृती असते. आणि ही प्रकृती, तो जो कर्म आपण करतो ते कर्म तिच्या प्रकृतीच्या पूर्वकर्मांच्या आणि कर्मजनित रूपांतराचा सुपरिणामाने बनते, तयार झालेली. म्हणजे काय? आपण जे काय करत असतो, जे कर्म करत असतो, जो विचार करत असतो, आपण त्या विचाराचाच भाग घेऊ. फक्त प्रत्यक्ष कर्म विचारानंतरच होत असतं. त्यामुळे आपण विचाराचा भाग घेऊ की आपण जो विचार करत असतो तो विचार सुद्धा यापूर्वी ज्या काय घटना घडलेल्या आहेत, जे काय आपल्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर केला जातो. नुसता एक अधांतरी, कसलीही पार्श्वभूमी नसलेला, कसल्याही आधार नसलेला असा स्वतंत्र विचार कधीच नसतो. शेरविन म्हणतात की असा हा जो स्वतंत्र विचार असला तर आपल्याला स्वतंत्र इच्छा असली असती. आपल्या आत्म्याची जी स्वतंत्र इच्छा आहे ती आपल्याला कळली असती. तसं होत नाही. आपले जे विचार आहेत हे प्रकृतीच्या अंगाने जातात, आपल्या स्वभाव गुणांच्या, आपल्या गुणदोषांच्या अंगाने जातात आणि आपल्या हातून जी कर्म घडतात ती त्या विचारांच्या अनुषंगाने घडत असतात. त्यामुळे काय होतं की आपली जी क्षणाची कृती प्रस्तुत क्षणाची, त्या काळाची, त्या वेळेला आपण जी कृती करत असतो ती सर्वतः भूतकालीन कृतींचं फळ असतं. संपूर्णपणे आपण आपल्यावर ज्या सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या सगळ्यांचा पगडा असतो आणि त्याचं कर्म असतं. भूतकाळ संपला आहे, तो नष्ट झालाय, तो मरून गेलाय, त्याचं काही शिल्लक नाही, असं कधी होत नाही.
असं घडत नाही. ते आपल्याकडे ठेवलेलं असतं, जमा असतं आपल्या बुद्धीच्या म्हणूया आपण हवं तर कम्प्युटरमध्ये तो व्यवस्थित डाटाबेस तयार असतो. सगळं सगळं असतं तिथे आणि त्याच्यातनं कुठून तरी ही कृती घडत असते. कोणताही क्षण, प्रस्तुत क्षण, जहाज क्षण, आत्ताचा क्षण, या क्षणी आपण जो विचार करतोय तो क्षण शुद्ध आहे, कोरा आहे आणि आपण कृतीची निवड आपल्या इच्छेने केलेली आहे. बाकी कशाचाही आपल्यावर प्रभाव नाही. आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत असं घडत नाही. काहीच नाही घडत. जरी आपल्याला वाटत असलं की आपण विसरलो आहोत, मागचं काही आपल्या डोक्यामध्ये नाहीये, काढून टाकलंय आपण मनातनं, आपण पूर्णपणे स्वतःला आपली पाठी पुरी करून घेतलेली आहे, स्वतःला पूर्णपणे त्याच्यातनं बाहेर काढलेलं आहे आणि फक्त आजचा आणि या क्षणाचा विचार करतोय, तरी असं घडत नाही. असं का घडलं, आपण असं का वागलो किंवा काय झालं, या सगळ्या कशाला, प्रत्येक गोष्टीला कुठल्या तरी काही ना काहीतरी कारण असतं. आत्ता दिसत नसतं, समजत नसतं, जाणत नसतो आपण, पण माहीत असतं. जसं मागच्या निबंधामध्ये आपण बघितलं की मानसशास्त्रज्ञ हे सगळं शोधून काढू शकतो. आपल्याला माहित आहे, फ्रॉइड नावाच्या मानसशास्त्रज्ञाने आपला जो इड आणि इगो याच्या साह्याने आपल्यातल्या अंतर्मनात लपलेल्या गोष्टी शोधून काढण्याचं तंत्र विकसित केलेलं आहे. आणि त्याचं म्हणणं असं की अगदी बालपणापासून आपल्यावर जे काही आघात प्रतिघात झालेले आहेत त्या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपली प्रत्येक कृती असते आणि प्रत्येक विचार असते. रामदास स्वामींनी सुद्धा आपल्याला परिचित अशा साध्या सोप्या शब्दांमध्ये सांगितले, मनात वाचिले पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. काहीही आज स्वतंत्र या क्षणी घडत नाही. जे काय घडतंय ते आपल्या मनाच्या पूर्वसंचिताचा तो परिणाम आहे आणि म्हणून मग घडणाऱ्या या गोष्टींबद्दल दुःख, आनंद, क्रोध, क्लेश, मत्सर या भावना याची गरजच नाही आहे, ज्या आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी येत असतात. कोणताही गोष्ट आपल्याला चांगलं काही मिळालं, आनंदाची गोष्ट मिळाली, तर आपल्याला असं वाटतं की मी हे काम केलं, त्या कामाचा पुरस्कार म्हणून मला हा आनंद प्राप्त झाला. तेही आपल्या पूर्वसंचित आहे. दुःख भोगावं लागलं तर आपल्याला असं वाटतं की अमुक एका परिस्थितीमुळे, अमुक एका व्यक्तीमुळे, कोणत्या तरी घटनेमुळे मला दुःख भोगावं लागतंय. तेही तसं नसतं, आपल्या मनाचं पूर्वसंचितच असतं. आणि म्हणून हा जो एक अलिप्त भाव ठेवता येणं आवश्यक आहे आपल्याला, ज्याला आपण मागच्या काही निबंधांमध्ये तत्वाधिष्ठित उदासीनता असं म्हटलेलं होतं. हा भाव जर आपल्या मनात आपल्याला ठेवता आला, हा भाव मनामध्ये राहता आला, तर थोडाफार आपण गुणांच्या पलीकडे जाऊ शकू. निदान गुण बाजूला ठेवून थोडासा तो त्रिगुणांचा पडदा बाजूला करून कुठेतरी डोकावून पाहू शकू की आपला आत्मा नेमका कुठे आहे, परमेश्वर नेमका कुठे आहे, आपल्याला ज्याच्यापर्यंत पोचायचं आहे ते आहे कुठे, आहे कसं, दिसतं कसं. श्री अरविंद या संदर्भात म्हणतात या निबंधामध्ये, 258-59 पानावरचा हा परिच्छेद आहे, 258चा शेवटला. आमच्यात जी इच्छाशक्ती आहे तिच्या पुढे नेहमीच अनेक संभाव्य कृती पसंती नापसंतीसाठी असतात. या अनेक संभाव्य कृतीतून तिला आपली निवड करावी लागते. प्रकृतीच्या व्यवहाराचा हा नित्याचा मार्ग आहे. आमची अक्रियता, कृतीची इच्छा मुळीच न करणे, हाही एक निवडीचा प्रकार आहे. प्रकृतीच्या इच्छेची ती एक क्रियाच आहे. अणूमध्ये देखील इच्छा नेहमी क्रियाशील असते. अणूमध्ये आणि आमच्यामध्ये अंतर एवढेच आहे की प्रकृतीच्या प्रांतातील इच्छेच्या क्रियेशी आम्ही आमची आत्म्याची वैयक्तिक मीची कल्पना जोडून देतो आणि अणू तसे काही करत नाही, करू शकत नाही. आम्ही याप्रमाणे आत्म्याची म्हणजे वैयक्तिक मीची कल्पना प्राकृतिक इच्छेशी जोडून दिली की प्राकृतिक इच्छेला आमची इच्छा असे म्हणू लागतो, मानू लागतो. ही आमची इच्छा स्वतंत्र आहे असे मानू व म्हणू लागतो
आम्ही कृती करीत आहोत असे म्हणू लागतो. आमची इच्छा, आमची कृती या आमच्या चुकीच्या कल्पना असोत नसोत, आभासमय असोत नसोत, त्या निष्फळ मात्र नाहीत, निरुपयोगी मात्र नाहीत. प्रकृतीच्या प्रांतातील प्रत्येक गोष्ट काहीतरी फळ देणारी आहे, काहीतरी उपयोगाची आहे. आम्ही ही कल्पना आणि आमची इच्छा ही कल्पना, आमच्या जाणीवयुक्त अस्तित्वाची ही विशिष्ट प्रक्रिया आमच्यातील प्रकृतीला तिच्या अंतरंगात गुप्त असणाऱ्या पुरुषाची आणि त्याला काय हवे त्याची अधिकाधिक जाणीव करून देते आणि या वाढत्या जाणीवेच्या, वाढत्या ज्ञानाच्या द्वारा तिला अधिकाधिक उच्चतर क्रिया करण्याची प्रेरणा आणि शक्ती देते. थोडं समजून घेऊ आपण. प्रकृतीची इच्छा किंवा प्रकृतीची क्रिया, इच्छा म्हणण्यापेक्षा प्रकृतीची क्रिया, प्रकृतीच्या प्रांताची क्रिया घडत असते. आपल्या प्रकृतीमुळे, स्वभावामुळे आपल्या मनात काही विचार येत असतात, प्राकृतिक विचार असतात. परंतु त्या प्राकृतिक विचारांना आपण आपल्या वैयक्तिक आत्म्याची इच्छा जोडतो. प्राकृतिक विचारांना वैयक्तिक आत्म्याची इच्छा जोडतो आणि ती माझी इच्छा असं आपण त्याला म्हणतो. थोडंसं समजावून घ्यायला आपल्याला आणि खोलात विचार करायला लागेल. प्राकृतिक इच्छा, स्वाभाविक इच्छा. आपण असं उदाहरण घेऊ. आपण एका नदीच्या किंवा छान जलाशय, पाणी, समुद्र किनाऱ्यावर वगैरे आपण आहोत. या जलाशयाचा पाण्याचा जो ओघ आहे तो बघून किंवा ते समुद्राच्या त्या सुरेख लाटा बघून आपल्याला आपल्या प्रकृतीला, सत्वगुणी प्रकृतीला त्या पाण्याचा आनंद घेण्याची इच्छा होते, त्या जलाशयामध्ये प्रवेश करण्याची इच्छा होते. त्यावेळी आपण, म्हणजे ती क्रिया असते, ती प्रतिक्रिया असते की त्याचा तो ओढ होणं, ती ओढ निर्माण होणं. कारण प्रकृती आहे आपली, जी प्रकृती आहे सत्व रज तम गुणांची प्रकृती आहे. त्याच्याच बरोबर आणखी एक गोष्ट आहे की आपलं शरीर हे पंचमहाभूतांचं आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे ते जलतत्व आहे ते जलतत्व समोर असलेल्या जलराशींच्या जलतत्वाकडे ओढ घेतं. ही प्राकृतिक क्रिया झाली. आता त्यातला आपला जो मी असतो, आपला वैयक्तिक आत्मा आहे, आपल्यातला जो माझा मी आहे, त्याच्या पूर्वानुभवांना धरून आपण ठरवतो तिथे जायचं की नाही. जर यापूर्वी त्या जलाशयात, त्या पाण्याने किंवा याने आपल्याला सुखद अनुभव दिला असेल, आनंद दिला असेल आणि त्या आनंदामुळे आपल्याला बरं वाटलं असेल, पाण्यात जाण्याने, पाण्याच्या स्पर्शाने चांगलं वाटलं असेल, तर आपण त्या पाण्यात जातो. आणि जर यापूर्वी त्या पाण्याने आपल्याला दुःखद अनुभव दिला असेल, कदाचित आपला पाय घसरला असेल, पडलो असू किंवा त्या लाटा आपल्याला सहन झाल्या नसतील, कोणीतरी ढकलून दिलं असेल, असं जर काहीतरी त्यापूर्वी झालं असेल तर आपण तिथे जात नाही. आणि त्याला आपण आपली इच्छा समजतो की नाही, मला नाही जायचं, मला जावं असं वाटत नाही, ही आपली इच्छा समजतो. आपल्या ह्या पूर्वस्मृतीमध्ये घडलेल्या ज्या घटना असतात त्या घटनांशी हे जोडलं जातं, आपल्याही नकळत जोडलं जातं, आपण ठरवून करत नाही. त्यामुळे एक गोष्ट बघा, लहान मुलं असतात, जी रांगणारी मुलं असतात, छोटी मुलं असतात, ज्यांच्या या पूर्वस्मृतींमध्ये या सगळ्या गोष्टी नसतात, ती पाण्यात जायला, विस्तवाला हात लावायला, गरम पदार्थ, गरम आहे याला हात लावू नये वगैरे ह्याची जी हे नसतं, त्याला तवा आहे गरम ठेवलेला तिथं किंवा वेळी आहे उघडी, अशा परिस्थितीमध्ये त्याला हात लावायला जाऊ नये हे त्यांना कळत नाही.
त्या प्राकृतिक जी इच्छा असते, प्राकृतिक क्रिया असते, ती प्राकृतिक क्रिया त्यांची होत असते. जेव्हा अनुभवांचं काहीतरी संचित त्यांच्यापाशी निर्माण होतं, त्यावेळेला ती आपणहूनच त्यापासून दूर राहतात, विस्तवापासून किंवा पाण्यापासून किंवा गरम पदार्थांपासून. हे कितीदा तरी आपल्या घरी आपल्याला घडलेलं आपल्याला माहीत असेल. काय विस्तव हे कशाला, पाळीव प्राणी आहे, किडा मुंगी आहे, जे काय दिसतं त्यांना ते धरायला जातात तिला मुलं. कारण त्यांची ही प्राकृतिक क्रिया असते. रजोगुण असतो तो, आणि तो रजोगुण त्यांना पुढे नेतो. परंतु आपल्या बाबतीत तसं होत नाही. हा रजोगुण आपल्याला पुढे नेत नाही, कारण की आपली जी वैयक्तिक इच्छा आहे, ती वैयक्तिक अनुभव आहेत आपले, यापूर्वीचे आपले जे कर्म आहेत, त्या कर्मांमुळे, त्या गोष्टींमुळे आपल्याला इतरांनी सांगितल्यामुळे, समजवल्यामुळे किंवा आपल्याला अनुभव आल्यामुळे आपण त्याच्या वाट्याला जात नाही. किंवा जायचं असेल तर कोणती काळजी घ्यायची हे आपण बघून जातो. ही वैयक्तिक मीची, वैयक्तिक अशा आत्म्याची गोष्ट आहे. ही अत्यंत साधी व्यवहारातली आपल्याला लक्षात यावं म्हणून घेतलेली उदाहरणं आहेत. आपल्याला हे क्रियात्मक पातळीवर न बघता वैचारिक पातळीवर बघायचं आहे. एखाद्या गोष्टीचा विचार करायचा आहे, त्यावेळेला तो विचार करत असताना आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे, आपल्या प्राकृतिक गोष्टीप्रमाणे आपण त्याचा विचार करतो. अमुक एक ठिकाणी काहीतरी अपघात झालेला आहे, आपण पळत जाऊन त्याला मदत करायला, त्याला उचलायला जायला लागतो. जर त्यावेळी आपला वैयक्तिक मी मध्ये आला नाही आणि त्याने आपल्याला इथे जाता येणार, कारण ऑफिसला जायला उशीर होतो, अशी चेतावणी आपल्याला दिली नाही तर आपण ते करतो. त्यामुळे आपल्या सगळ्या विचारांवर आपल्या व्यक्तिगत आत्म्याचा, स्वतःच्या इच्छेचा पगडा असतो. आणि म्हणून आपण सांगताना असं सांगतो की मी माझ्या इच्छेप्रमाणे केलं, माझ्या मनाप्रमाणे केलं, त्यावेळेला मला जे योग्य वाटलं ते मी केलं, असं उत्तर जेव्हा आपण देतो एखाद्या गोष्टीसाठी, तेव्हा त्या उत्तरामध्ये हा जो आपला मी आहे त्यातली लुडबुड असते. म्हणून आपल्याला असं वाटत असतं की हे जे करतो ते आपण करतो, मी करतो, स्वतः करतो. पण आपण असं स्वतः करत नसतो. कोणताही याचा मीची कल्पना जी आहे, वैयक्तिक इच्छा शक्तीची कल्पना, या कल्पनेने प्राकृतिक शक्तीचा उपयोग व्हायला मदत होते. ही जी मीची संकल्पना आहे, माझ्यातल्या वैयक्तिक इच्छेची जी संकल्पना आहे, त्यामुळे प्रकृतीने ज्या काय शक्ती आपल्याला दिलेल्या आहेत, त्या गुणांनी आपल्याला ज्या काय शक्ती दिलेल्या आहेत, त्या शक्तींचा उपयोग व्हायला मदत होते. कारण की आपल्या या मीला जर इच्छा झाली नाही तर आपण तिथे कोणाला तरी वाचवायला जाणार नाही. सत्वगुण सांगतोय की वाचवायला गेलं पाहिजे. कोणी पाण्यात बुडतोय त्याला वाचवायला गेलं पाहिजे, हे आपला सत्वगुण, आपली प्रकृती आपल्याला सांगते आहे. परंतु त्यातला मी असतो, तो मी त्यावेळेला किती प्रबळ असेल, किती रजोगुणांनी लिप्त असेल, त्याच्यावर अवलंबून असतो. एखादा मनुष्य मागचा पुढचा विचार न करता धाडधूड जातो आणि त्या पाण्यात उडी घेतो आणि त्या बुडणाऱ्याला वाचवायचा प्रयत्न करतो. एखाद वेळेस त्याला त्याच्यामध्ये स्वतःचा जीव पण गमवावा लागतो. हे जे आहे आपल्यातल्या सगळ्या प्राकृतिक शक्ती ज्या आहेत, त्या सगळ्या प्राकृतिक शक्तींना कार्यरत होण्यासाठी हा प्रवृत्त करत असतो. आणि हा जो प्रवृत्त करत असतो मी, हा त्यावेळेला कोणत्या गुणांनी व्यक्त आहे, कोणत्या गुणांनी लिप्त आहे, कोणत्या गुणांच्या प्रभावाखाली आहे, याच्यावर अवलंबून असतो. हा प्रवास कसा आहे? हा प्रवास तमोगुणाकडून सत्वगुणाकडे जाण्याचा आहे. तामसिक वृत्तीकडून
सात्विक वृत्तीकडे जाण्याचा आहे. तामसिक वृत्ती काय आहे? निष्क्रियता, शुद्ध निष्क्रियता. काहीही न करणे ही तामसिक वृत्ती आहे. शुद्ध निष्क्रियता ही तामसिक वृत्ती आहे. त्यापैकी थोडाफार म्हणजे जे आपण जडसृष्टी पाहिली, दगड, डोडे बिंडे हे सगळे जे आहे ते निष्क्रिय तामसिक आहेत, कारण की त्यांची शुद्ध काहीच नाही, ते शक्यच नाही आहे त्यांना हाणणं, निष्क्रिय आहे. पर्वत आहेत तेच निष्क्रिय आहे. परंतु कधी कधी काय असतं, थोडसे शुद्ध निष्क्रियता नसून थोडीशी राजसिक वृत्ती असते आणि तामसिक वृत्तीचं प्राधान्य इतकं असतं की त्या राजसिक वृत्तीला ते पुढे जाऊ देत नाही. ते प्राधान्य ही निष्क्रियता प्रधानता तमोगुणाची असते. तर आपल्या आत्म्याला काय करायचंय? या तामसिक निष्क्रियतेचा त्याग करून तामसिक निष्क्रियतेला टाकून देऊन राजसिक सक्रियतेमध्ये, संघर्षामध्ये उडी घ्यायची आहे. त्या प्रवासात त्याला पुढे जायचंय. प्राधान्याने निष्क्रियता किंवा शुद्ध निष्क्रियता या अवस्थेचा त्याग प्रकृती करते. आपली प्रकृती म्हणजे आपला स्वभाव करतो आणि राजसिक अवस्था धारण करते. या राजसिक अवस्थेमध्ये तीव्र विकाराची आणि संघर्षाची स्थिती असते. ही तीव्र विकाराची आणि संघर्षाची स्थिती टाकून देऊन मग तो पुन्हा आपली प्रकृती सात्विकतेची अवस्था धारण करते. ही अहमची अवस्था असते, अहंकाराची अवस्था असते. ही अधिक प्रकाशाची, सुखाची आणि निर्मलतेची अवस्था असते. हा प्रवास आपण पुन्हा मगाच्या उदाहरणाने समजून घेऊ. आपण एखाद्या ठिकाणी उभा आहोत जलाशयाच्या काठी, एखादा कोणीतरी मुलगा हे होतोय, बुडतोय, काहीतरी होत आहे आणि अशा वेळी आपण त्या ठिकाणी उभे असताना पहिली जर आपण तामसिक निष्क्रियतेचं प्राधान्य आपल्यावर असेल तर आपण विचार करू नको बाबा, नको जायला तिथे, बाकीचे लोक आहेत ते पाहतील. आपली प्रकृती, आपला स्वभाव या अवस्थेचा त्याग करते. दुसऱ्या क्षणी मनामध्ये विचार येतो, नाही नाही हे बरोबर नाहीये, मला जायला पाहिजे, तिथे कोणी दिसत नाही, कोणाला वाचवायला जायला पाहिजे. अशा वेळी झटकन तो त्याचा त्याग करतो आणि तीव्र विकाराची आणि संघर्षाची अवस्था त्याची प्राप्त होते. त्याची तो कशाचा संघर्ष मनामध्ये त्याच्यामध्ये येतो आणि तो ताबडतोब पुढे येतो संघर्ष करण्यासाठी, त्या लाटांसाठी संघर्ष करण्यासाठी, त्या आणखी कशाचा तरी संघर्ष करण्यासाठी. आणि ती अवस्था टाकून त्याच्या मनात मग सात्विकतेची, तो तिथपर्यंत पोचतो त्या मुलाला वाचवायला, तेव्हा त्याच्या मनामध्ये एक सात्विकतेची अवस्था निर्माण झाली असते. ती तो अवस्था धारण करतो. ही अहंकाराची अवस्था असते. वा मी आलो, पोचलो, वाचवतो बरं का त्याला. आणि त्याला धरून वाचवून जेव्हा तो परत येत असतो तेव्हा त्याचा जीव वाचवल्याचा जो आनंद आहे, हे सुख आहे, ही निर्मलता आहे, ही त्याची सत्वगुणांची परिसीमा असते. आपल्या प्रकृतीचा म्हणजे आपल्या मनाचा, आपल्या स्वभावाचा प्रवास हा असा असतो. निष्क्रियता टाकून देणं, संघर्ष स्वीकारणं, संघर्ष टाकून देणं आणि त्यातून प्राप्त असा आनंद, निर्मलता स्वीकारणं ही त्याची अवस्था असते. इथे आपली आरोहणाची प्रक्रिया सुरू होते, पुढे जाण्याची. हे भौतिक उदाहरण आहे, मी पुन्हा सांगते की ही जी मी उदाहरणं देते ही भौतिक उदाहरणं आहेत, ती आपल्याला कळावी म्हणून आणि आपल्याला त्याच्यातनं लक्षात यावं की कुठे कसं पुढे जात असतो. तसेच ते विचार असतात. हे विचार आज या स्थितीचा विचार करतोय, आज भौतिक गोष्टींचा विचार करतो आहे, उद्या उठून आपल्याला याच्या वरच्या पातळीचा विचार करायचा आहे, याच्यामध्ये संघर्ष असणार आहे. ही जी आत्मोन्नती जी आपली चाललेली आहे, ज्या पायऱ्या चढणं चाललेल्या आहे, त्याच्या दुसऱ्या पायरीवर संघर्ष आहे, कारण ती राजसिक अवस्था आहे. तामसिक अवस्था निष्क्रियता टाकून आपण जेव्हा कार्य करायला पुढे गेलेलो आहे, पुढे पाऊल टाकलेलं आहे, तेव्हा राजसिक अवस्था आलेली, आपल्या आजूबाजूचं वातावरण, परिस्थिती, आपली स्वतःची सुद्धा मनस्थिती आणि या सगळ्या गोष्टीतनं जेव्हा आपण कुठल्या तरी सात्विकतेकडे जायचा, परमेश्वराकडे जायचा मार्ग अवलंबला आहे, तर तिथे संघर्ष आले, पराकोटीचा संघर्ष आहे. तोही जेव्हा टाकून देतो तेव्हा आपल्याला एक अहंकाराची अवस्था प्राप्त होते की नाही, मी मिळवलं, अचीव्ह केलं, मी त्याच्या बाहेर येऊ शकलो संघर्षाचा. अर्थात हा सात्विक अहंकार असतो.
परंतु जेव्हा आपल्याला पुढे जायचं असतं तेव्हा हा सात्विक अहंकारही टाकून द्यायचा असतो. मग स्वतःवर त्या सापेक्ष सगळ्या गोष्टी असतात. स्वतःवर त्या या याच्यामध्ये आपण स्वतःवर सापेक्षतेने प्रभुत्व मिळवलेलं आहे. स्वतःच्या स्वभावावर प्रभुत्व मिळवलेलं आहे. स्वतःच्या ह्याच्यातला उच्चतर शक्ती ज्या आहेत या हीनतर शक्तीवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं आहे. निष्क्रियतेच्या अवस्थेवर आपण सक्रियतेच्या अवस्थेनं प्रभुत्व मिळवलेलं आहे. विचारच करत नव्हतो आपण एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या कर्माचा, त्याचा विचार करायला सुरुवात केलेली आहे. हे ते आपल्या हीनवृत्तींवरचं प्रभुत्व आहे. सर्वसामान्य गोष्टींमध्ये आता आपल्याला रुची वाटेनाशी झालेली आहे आणि त्याबद्दल कोणी काही बोललं तर त्याचं वाईट वाटेन असं झालेलं आहे. त्यावेळेला आपल्या हीनवृत्तीवर आपण प्रभुत्व मिळवलेलं आहे. हे प्रभुत्व मिळवलेलं आहे हे सापेक्ष आहे. याच्या आधी नव्हतं, त्याच्यात तुलनेने थोडंफार जास्ती आहे. हीन गुण जे आहे ते त्या हीनगुणांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपला आत्मा झगडत असतो, त्याचा संघर्ष सुरू असतो. स्वतंत्र आणि वैयक्तिक इच्छा निर्माण झाल्याचा मग आपल्याला आभास होतो. आपल्याला वाटतं की नाही आता आपण करू शकतो. हा जो आभास आहे हा आभास आपल्यात शक्ती निर्माण करते. दडलेलं आहे. शक्ती जी आहे ती दडलेली आहे आणि दडलेली शक्ती ही फसवणूक आहे आणि त्या फसवणुकीतून आपण आपल्या शक्तीला उभं करत असतो, उभारी आणत असतो, वर काढत असतो. त्या हीनत्वाकडून प्रभुत्वाकडे आपण जात असतो. हा संघर्ष असतो. आपल्याला हनुमंताची गोष्ट आठवत असेल. सागराच्या तटावर बसलेला होता. कोण जाईल एवढं 100 योजन ओलांडून याच्यावर चर्चा सुरू होती. कोणी मी इतकंच जाऊ शकतो, मी तितकंच जाऊ शकतो असं सगळं म्हणत होते. हा फक्त त्या लाटांकडे बघत शांत बसलेला होता. जांबुवंताच्या लक्षात आलं की हा जाऊ शकतोय, पण याला याच्यातल्या सामर्थ्याची जाणीवच नाहीये. आणि मग ती सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी जेव्हा जांबुवंतांनी त्याची स्तुती आरंभली आणि सांगितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हो मी जाऊ शकतो 100 योजना, जाऊन पुन्हा परत पण येऊ शकतो. नुसतंच जाऊ शकत नाही तर तिथून पुन्हा परत येतो. आणि मग ती उड्डाण त्याची सुरू झाली आणि तो जाऊन ते सागरावरनं लंकेत जाऊन परत पण येऊ शकला. आपल्या प्रत्येकाच्याच हृदयामध्ये असा एक हनुमंत आहे जो विसरलाय स्वतःच्या शक्ती, स्वतःचं सामर्थ्य, स्वतःच्या क्षमता. त्याला उद्दीप्त करण्याचं काम करायला. हे जे सगळे सप्त चिरंजीव आहेत ना ते असेच आपल्या हृदयात कुठेतरी आहेत. प्रत्येकामध्ये हे सप्त चिरंजीव आहे. त्याच्यासारखा हा हनुमंत आहे. आणि हे जे जेव्हा जायला सुरुवात होते, ही प्रगती व्हायला सुरुवात होते, तेव्हा आपण विकासाच्या प्रगतीपथावर आहोत ही आपल्याला जाणीव होते. हा विकास आणि ही प्रगती अशा टप्प्यावर येते की ज्या ठिकाणी आपल्या दृष्टीपथात यायला लागतं की आता आपली प्रगती होते आहे. हे पुष्कळदाच होतं. हे दृष्टीपथात आलेलं आहे पण ते क्षितिजासारखं आहे. क्षितिज कसं आहे, दृष्टीपथात आलंय, दिसतंय, पण तो ते तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही. किंवा ते मृगजळासारखं आहे, ते दिसतंय की इथे पाणी आहे पण तो आभास आहे. पण जरी तो आभास असला तरी तिथे ते पाणी दिसतं आहे तर तिथपर्यंत आपण पोचूया यांनी आपण ते पाणी असावं अशा कल्पनेने नाही. कदाचित ते पाणी असूही शकेल. बरं आपल्याला वाटतंय मृगजळ, मला सांगता नाही येत तिथे पाणी असूही शकेल असं म्हणून आपण जोमाने प्रवास करायला सुरुवात करतो आणि आपल्या शक्ती कार्यान्वित होतात. म्हणजे तो जो आभास आहे तो जी फसवणूक झाली आपली की तिथे पाणी दिसतंय पण पाणी नाहीये, तरी सुद्धा तीच फसवणूक असली तरी चालेल, तो आभास असला तरी चालेल, पण त्या निमित्ताने आपल्या शक्ती कार्य झालेल्या आहे, कार्यरत झालेल्या आहेत आणि आपण पुढे जातो. हा खूप महत्वाचा भाग आहे. आणि जेव्हा आपण या प्रकृती जी इतरत्र कार्य करत असते त्यापेक्षा या ठिकाणी या आभासामुळे जास्त जोमाने कार्यरत व्हायला लागते, जास्त अधिक आपल्या शक्ती लावून कार्य, अधिक ज्ञान प्राप्त करते. प्रकृतीने अधिक ज्ञान प्राप्त केले की तिच्यात आणखी शक्ती येते आणि त्या शक्तीमुळे आपण आणखी प्रगती करू शकतो. हे आपलं हे अहममय अस्तित्व आहे. आणि हे जे कर्तृत्व आहे हे सगळं प्रकृतीनियत आहे हे आपण मान्य करतो आणि आपण प्रकृतीचे दास आहोत हेही मान्य करतो. तरीही आपल्यातला खरा आत्मा
गुणांच्या पलीकडे असलेला आत्मा आपल्याला प्रतीत न झाल्यामुळे आपल्यासाठी मुक्तीचा दरवाजा लांबच राहतो. आता हा जो मुक्तीचा लांब राहिलेला दरवाजा आहे, त्या दरवाजापर्यंत कसा प्रवास होतो? प्रकृती आणि मी एवढंच आपलं अस्तित्व नसून याशिवायही काहीतरी आपल्यामध्ये आहे, या सगळ्याची जाणीव या निबंधामध्ये श्री अरविंदांनी करून दिलेली आहे. आज आपण इथं थांबूया आणि पुढच्या भागामध्ये या स्वतंत्र काहीतरी जे आपल्यामध्ये प्रकृती आणि मी याच्याशिवाय जे काही आहे ते शोधायचा विचारापर्यंत पोहोचूया. धन्यवाद.